वेलकम बॅक एव्हरीवन. जसं आपण आधी डिस्कस केलं, आपण शिकतोय की फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डोस ऑफ अ ड्रग. त्यामध्ये आपण दोन भाग पाहिले. एक आहे बॉडी वेट आणि दुसरा आहे एज. तर थर्ड फॅक्टर जो आहे तो आपण आता बघूयात. थर्ड फॅक्टर आहे सेक्स. वुमन do not always respond to the action of drug in terms of in the same manner as it done in a male. See, when females मध्ये there are various factors which can affect the dose of drug. लाईक त्यांच्यामध्ये कधी कधी हार्मोनल चेंजेस असू शकतात किंवा व्हेरियस स्टेजेसमध्ये त्या असू शकतात, जसं मेन्स्ट्रुएशन सायकल असेल किंवा प्रेग्नन्सी असेल, लॅक्टेशन असेल. तर यामुळे फिमेल्सच्या बाबतीत डोस कॅल्क्युलेट करणं थोडंसं सेन्सिटिव्ह असू शकतं, कारण का त्यांचा जो रिस्पॉन्ड आहे तो आपण काय म्हणतात प्रेडिक्ट नाही करू शकत. स्पेशल केअर शुड बी टेकन वेन ड्रग्स आर ॲडमिनिस्टर्ड ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन. मी जसं आधी म्हटलं, मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये बऱ्याच वेळा असं असतं की हार्मोनल बॅलन्स जो असतो तो कॉन्स्टंटली चेंज होत असतो. त्यामुळे आपण जेव्हा डोस देतो, एखादा ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करतो, तेव्हा त्याचा इफेक्ट किंवा त्याचं जे काय म्हणतात फिजिकल किंवा मेंटल रिॲक्शन काय असू शकते, हे बऱ्याच वेळा प्रेडिक्ट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. तसं तसंच प्रेग्नन्सीमध्ये आहे, कारण का तिथेही तुम्हाला काय म्हणतात हार्मोनल इम्बॅलन्स असतो. परत तिथे तुम्ही जो ड्रग देताय किंवा जे पण थेरपी तुमची चालू आहे ती फिटसवर सुद्धा काय म्हणतात अफेक्ट करू शकते. त्यामुळे तिथे खूप प्रिकॉशन घेऊन ड्रग्स द्यायला पाहिजेत. जसं एखादं स्ट्रॉंग पर्गेटिव्ह असेल आणि ते जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये देत असाल तर ऑफकोर्स इट विल अफेक्ट ऑन युट्रस अँड इट मे लीड टू मिसकॅरेज और abortion or any complexity. So during pregnancy drugs should be given very carefully. तुम्ही जर वेगवेगळे ड्रग्सचे लेबल्स बघत असाल किंवा लिस्ट बघत असाल तर अशा बऱ्याच लिस्ट येतात ज्यामध्ये असं असतं की ड्रग्स यूज ड्रग्स विच शुड बी यूज ड्युरिंग प्रेग्नन्सी, और काही लिस्ट अशा असतात की ड्रग्स विच शुड बी अवॉइडेड, स्ट्रिक्टली अवॉइडेड ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर ते फिटसवर किंवा इवन त्या मदरवर सुद्धा अफेक्ट करू शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये ड्रग्स हे खूप केअरफुली द्यावे लागतात. सेम इन केस ऑफ लॅक्टेशन, कारण जेही तुम्ही ड्रग त्या पेशंटला किंवा त्या आईला देताय ते ड्रग्स डायरेक्टली सिक्रीट होऊन त्या मिल्कमध्ये येणार आहे, ज्यामुळे ते त्या बाळासाठी हार्मफुल असू शकतं. त्यामुळे या 3 कंडिशनमध्ये ड्रग थेरपी ही व्यवस्थित मॉनिटर केलेली असली पाहिजे. आणि जसं मी आधी म्हणाले की हाऊ वुमन विल रिॲक्ट टू दॅट ड्रग इज रिअली अनप्रेडिक्टेबल. The strong purgative like aloe vera should be avoided during menstruation. Similarly, the drugs which may stimulate the uterine smooth muscle, that is drastic purgatives, anti-malarial drugs, ergot alkaloids, are contraindicated during pregnancy. तसंच जर तुम्ही बघितलात अल्कोहोल असेल किंवा अनेस्थेटिक गॅसेस असतील, बार्बिच्युरेट्स असतील, नार्कोटिक ड्रग्ज असतील, हे सुद्धा मदरकडून त्या फिटसकडे ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. त्यामुळे हे ड्रग्ससुद्धा केअरफुली सिलेक्ट केले पाहिजेत. तसंच ड्युरिंग लॅक्टेशन अँटीहिस्टामिन्स असतील, मॉर्फिन्स असतील, टेट्रासायक्लिन सारखा ड्रग असेल, हे सुद्धा स्ट्रिक्टली अवॉइड केले पाहिजेत, कारण का ते सुद्धा मिल्कमध्ये एक्सक्रीट होण्याची शक्यता असते. तर सेक्स हा वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर आहे डोस कॅल्क्युलेट करण्यामध्ये, कारण का फिमेल आणि मेन या दोन वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलमध्ये ड्रग कसा रिॲक्ट करेल हे प्रेडिक्ट करणं किंवा त्यांचा कसा अफेक्ट करेल हे स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही ती केस ऐकली असेल, थॅलिडोमाइड्स ट्रॅजेडी. तर त्याच्यामध्ये असं झालं होतं की जो ड्रग आहे थॅलिडोमाइड तो प्रेग्नेंट वुमनला दिला गेला होता, आणि ज्यामुळे जे फिटस जलमले त्यांच्यामध्ये लिम्स ॲबनॉर्मॅलिटी होती, म्हणजे त्यांचे हातपाय हे
काय म्हणतात ॲबनॉर्मल झाले होते. तर ही खूप मोठा इश्यू झाला होता त्यावरून. तर त्यामुळे किंवा त्यानंतर या बाबतीमध्ये ड्रग्स विच शुड बी अवॉइडेड ड्युरिंग प्रेग्नन्सी यावर बऱ्याचदा बोललं गेलेलं आहे. तर नेक्स्ट फॅक्टर जो आहे तो आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तुमचा डोस बरोबर आहे, तुम्ही व्यवस्थित काय म्हणतात त्याला एज बघितलेला आहे, बॉडी वेट बघितलेला आहे, पण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनच चुकलं तर त्या डोसचा किंवा त्या ड्रगचा किती इफेक्ट मिळेल हे सांगता येत नाही. जसं तुम्हाला माहिती आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक कसा ॲक्ट होतो. जर तुम्ही एखादा ड्रग आय व्ही देत असाल तर तो ऑब्व्हियसली डायरेक्टली ब्लडमध्ये सर्क्युलेट होईल. म्हणजे तुमचा ड्युरिंग ट्रान्सपोर्ट फ्रॉम माउथ टिल स्टमक जो लॉस होणार आहे तो कमी होणार आहे. त्यामुळे आय व्हीचा जो ड्रग आहे हा युजली स्मॉलर असतो ओरल ड्रगपेक्षा. बरोबर आहे ना? म्हणजे जर तुम्ही तोंडावाटे जर ड्रग घेत असाल तर बरेच असे फॅक्टर्स असतात, फर्स्ट पास मेकॅनिझम मेकॅनिझम असतात ज्यामध्ये ड्रग लॉस होऊ शकतो. पण आय व्हीच्या केसमध्ये कसं तुम्ही डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये ड्रग देताय, त्याच्यामुळे तुम्हाला क्वांटिटी ही कमी असली पाहिजे. तेच तुम्ही ड्रग जर इंट्रामस्क्युलर देत असाल तर त्या आय व्हीपेक्षा जास्त तुम्हाला डोसची गरज असेल किंवा सबक्युटनस देत असाल तर ऑब्व्हियसली जास्त आहे आणि सगळ्यात हायर तर ओरल डोसेसमध्ये आहे. इंट्राव्हेनस रूट दिस माइट एनहान्स द चान्सेस ऑफ ड्रग टॉक्झिसिटी. आय व्ही डोस देताना सगळ्यात मेन इश्यू जो आहे तो तुम्ही एकदा ड्रग दिलात की तुम्ही तो रिव्हर्स नाही करू शकत किंवा तुमचा काही थेरपी चुकली आहे किंवा तुमचा डोस चुकला आहे तर तुम्हाला ते रिकवर करणं खूप अवघड जातं. कारण का तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ड्रग ब्लडमध्ये सर्क्युलेट झालेला असतो आणि ते ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं. त्यामुळे तिथं रिव्हर्स ॲक्शन करणं हे नथिंग टू इम्पॉसिबल म्हटलं तरी चालेल. द इफेक्टिव्हनेस ऑफ ड्रग फॉर्म्युलेशन इज जनरली कंट्रोल बाय द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्ही जर काही फॉर्म्युलेशन बघितले जे टॉपिकल साठी यूज केले जातात किंवा तुम्ही काही ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन बघितले तर जर एखादा तुम्हाला समज स्किन ॲलर्जी झालेली किंवा फंगल इन्फेक्शन झालेलं आहे आणि जर तुम्ही टॉपिकल एखादं ऑइंटमेंट लावत असाल किंवा काही ड्रग्ज लावत असाल तिथे तर तुम्हाला इफेक्ट लगेच येणार आहे. कारण का डायरेक्ट जिथे तुम्हाला काय म्हणतात गरज आहे त्या ड्रगची तिथे तुम्ही तो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करताय. त्यामुळे तुम्हाला ॲक्शन लगेच क्विक होणार आहे. तुम्ही जर एखादं फंगल इन्फेक्शन झालेलं आहे स्किनवर आणि तुम्ही ओरली ड्रग घेताय तर ऑब्व्हियसली तुम्हाला ॲक्शन यायला वेळ लागणार आहे किंवा तुम्हाला लार्ज डोस द्यावा लागणार आहे जेणेकरून तिथपर्यंत तो डोस पोचला पाहिजे. सेम इन केस ऑफ ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन तुम्हाला एखादं काय म्हणतात डोळ्यामध्ये एखादं अँटीबायोटिक्स द्यायचं आहे तर तुम्हाला स्मॉलर डोस द्यावा लागतो कारण का त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे. मिनिमम 1 ml पेक्षा जास्त तुम्ही ड्रग नाही देऊ शकत. सेम इन केस ऑफ एनिमा तुम्हाला जर एनिमा द्यायचा असेल तर त्याचा डोससुद्धा तुम्हाला त्या कॅल्क्युलेट करावा लागेल. कारण का एनिमा जो रूट आहे त्या एनिमा ज्या रूटने दिला जातो त्या रूटचे सुद्धा लिमिटेशन्स आहेत. ओरली जसं तुम्ही हाय डोस देऊ शकता तोच डोस तुम्ही ऑप्थॅल्मिकसाठी किंवा एनिमासाठी किंवा इवन टॉपिकल प्रिपरेशनसाठी किंवा पॅचेससाठी नाही देऊ शकत. तर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे डोस कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर आपण परत एकदा रिवाईज करूयात कुठले 4 फॅक्टर आपण स्टडी केले. फर्स्ट होता एज. यामध्ये तुम्हाला 2 गोष्टींवर बोलायचं आहे. एक म्हणजे पेडियाट्रिक पेशंट जे इन्फंट्स आहेत किंवा लहान मुलं आहेत 12 वर्षाखाली तर त्यांच्यामध्ये डोस कॅल्क्युलेट करताना कुठल्या अडचणी येतात. जसं की त्यांची हिपॅटिक किंवा रिनल फंक्शन हे आहे ते डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे ते बॉडीमधनं एलिमिनेट करणं ड्रग डिटॉक्सिफाय करणं अवघड जाऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला डोस हा एक व्यवस्थित कॅल्क्युलेट करून द्यावा लागतो. सेम इन केस ऑफ एजेड पेशंट ज्यामध्ये त्यांच्या सिस्टीम एक्झॉस्ट झालेले असतात किंवा मल्टिपल ड्रग थेरपी चालू असते किंवा त्यांना मल्टिपल डिसीज असू शकतात ज्यामध्ये तुम्हाला त्या ड्रगचा डोस कॅल्क्युलेट करणं इम्पॉर्टंट असतं.
बॉडी वेट हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, एखादा ड्रगचा डोस असेल, तो एखाद्या थिन किंवा काय म्हणतात बारीक पर्सनला जेवढा इफेक्टिव्ह असू शकतो, तेवढाच तो एखाद्या ओबेस पर्सनला असेल असं नाही. त्यामुळे वेट हे सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे डोस कॅल्क्युलेट करण्यामध्ये. मग तुम्ही mg/kg याप्रमाणे सुद्धा डोस कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला जेव्हा वेगवेगळे फॉर्म्युलेज या चॅप्टरच्या सेकंड पार्टमध्ये शिकायला मिळतं, तेव्हा तुम्हाला कळेल की कसं चेंज होतं बॉडी वेटनुसार एखादा ड्रगचा डोस. थर्ड पॉईंट आहे सेक्स. जसं मी तुम्हाला म्हणाले की फिमेल्समध्ये आणि मेनमध्ये डोसचा डिफरन्स येतो, कारण का वुमन्समध्ये बऱ्याच अशा काय म्हणतात कंडिशन्स असतात ज्यामुळे त्यांच्या मेंटल लेवलवर आणि इवन फिजिकल लेवलवर अफेक्ट होऊ शकतात, जे फॅक्टर्स आपण डोस कॅल्क्युलेट करताना कन्सिडर करणं गरजेचं आहे. यामध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात, जसं मेन्स्ट्रुएशन असेल, प्रेग्नन्सी असेल किंवा लॅक्टेशन असेल. इथे तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल देऊ शकता जे प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड केले पाहिजेत किंवा जे लॅक्टेशनमध्ये अवॉइड केले पाहिजेत. यामधलं सगळ्यात मोठं एक्झाम्पल तर चा जो इश्यू झाला होता ते आहे. तुम्ही इवन ऑनलाईन पण सर्च करू शकता, तुम्हाला त्याचे बरेच फोटोग्राफ्स अवेलेबल आहेत. आणि फोर्थ पॉईंट आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. मी जसं तुम्हाला म्हणाले की रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशननुसार डोस चेंज होऊ शकतो. सगळ्यात कमी डोस जर म्हणाला तर आय व्हीला लागतो, कारण का यामध्ये डायरेक्ट ड्रग हा ब्लड स्ट्रीममध्ये दिला जातो. आणि सगळ्यात जास्त हायर डोस हा ओरलसाठी असतो, कारण का ड्युरिंग द ट्रान्सपोर्ट फ्रॉम माउथ टू टिल स्टमक ऑर इंटेस्टाईन लॉस ऑफ ड्रग हा जास्त होतो. आणि त्यामुळे जी थेरॅपेटिक लेवल आहे ड्रगची ती मेंटेन करण्यासाठी आधीच डोस जास्त दिलेला असतो, तो लॉस कन्सिडर करून. तर असे 4 पॉईंट्स आहेत: एज, बॉडी वेट, सेक्स अँड रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट 4 पॉईंट जे आहेत ते आपण पुढच्या PPT मध्ये बघूयात. थँक्यू.